वृषभ राशी. प्रत्येकाच्या जीवनात काही क्षण असे येतात जे फक्त तारीख म्हणून कॅलेंडर नसतात, तर नियतीच्या सुवर्ण अक्षराने लिहिलेले पर्व असतात. वृषभ राशीच्या जीवनात असे एक पान आता उघडतं आहे, पण हे साधं पान नाही आहे. भाग्य पुस्तकाचे गुप्त पान, जे आजवर बंद होतं, लपलेलं होतं आणि योग्य वेळेची वाट पाहत होतं. ब्रह्मदेव, जे सृष्टीचे निर्माता आणि काळाचे निर्माते आहेत, त्यांच्या लेखणीने हे 3 दिवस आधीच ठरलेलं आहे. या 3 दिवसात तुमच्या आयुष्यात रंगमंचावर अशी घटना घडणार आहे, जी केवळ घडवणार नाही, तर तुमची कहाणीच नव्याने लिहिणार आहे. होय मित्रांनो, तर भविष्याचा दरवाजा उघडणार आहे. अशा युगाचा परिणाम म्हणजेच नशीब, संधी, प्रयत्न यांचा परिपूर्ण मेला. यावेळी तुम्हाला मिळणारी एखादी संधी, भेटणार एखादी व्यक्ती किंवा घडणारी एखादी घटना पुढील अनेक वर्षांसाठी तुमचं जीवन घडवणार आहे. आणि म्हणूनच ते 3 दिवस फक्त कॅलेंडरवरचे क्रमांक नाहीत, तर ते आहेत तुमच्या जीवनकथेतील सुवर्ण पान. मित्रांनो, जी एकदा घडली की ती परत कधीच बंद होत नाही. आता ती वेळ आली आहे हे पान वाचण्याची, समजून घेण्याची आणि वास्तव्यात उतरवण्याची. नंबर 1 आहे ब्रह्मदेवाची योजना. का खास आहे? त्यांच्या लेखणीने जेव्हा एखाद्या राशीसाठी दिवस ठरलेले जातात, तेव्हा त्यामध्ये केवळ योगायोग नसतो, तर दिव्य गणित असते. या 3 दिवसात गुरु, शुक्र आणि शनी या 3 शक्तिशाली ग्रहांचा सहयोग होतोय. गुरु तुमच्या विचारांमध्ये प्रकल्प आहे, निर्णय अधिक व बुद्धिमत्तेचे घेण्याची क्षमता वाढवेल. शुक्र किंवा आर्थिक लाभ नाही, तर लोकांशी तुमचं आकर्षण किंवा प्रभाव वाढवतील आणि दीर्घकाळ टिकणारे तुमच्या आयुष्यात जुनी पानं बंद होऊन नवीन अध्याय सुरू होईल. नंबर 2, हे 3 दिवस इतके प्रभावी का ठरणार आहेत? या 3 दिवसात वृषभ राशीचा स्वामी शुक्र उच्च स्थानात असणार आहे. होय मित्रांनो, आणि तुमच्या भावी मार्गावर असे कार्यरत आहे. तुमचं बोलणं आणि निर्णय लोकांना पटतील. हा काळ म्हणजे नियती तुमचं हलकं करत आहे आणि पुढे ढकलत आहे. नंबर 3, कोणते बदल अपेक्षित आहेत? हा दिवस तुमच्यासाठी केवळ बदल नाही, तर नंबर 1 आहे आर्थिक क्षेत्रात उडी, पगार वाढ, बोनस, नवीन करार, गुंतवणूक, फायदा किंवा थांबलेले पैसे परत मिळणे. नंबर 2 आहे कौटुंबिक आनंद, घरात नवीन सदस्याचं आगमन, कार्यक्रम किंवा सणासुदीचे वातावरण निर्माण होईल. प्रगती, स्पर्धेत आघाडी घेणे व कामासाठी प्रशंसा मिळवणे किंवा बढतीची संधी असणार आहे. नंबर 4 आहे नातेसंबंध सुधारणा. गैरसमज मिटवून पुन्हा विश्वासाचे संकेत तुम्हाला मिळणार आहेत. नंबर 4 आहे संकेत जे तुम्हाला या दिवसांची चाहूल देतील. आधीच ते संकेत देत आहेत, फक्त त्यांना ओळखण्याची तुम्हाला गरज आहे. एकदा जुना मित्र, नातेवाईक किंवा ओळखीचा अचानक संपर्क साधेल. स्वप्नात तुम्ही एखाद्या रंग वारंवार तुमच्या नजरेसमोर येईल. शांतता, पण त्याच वेळी ऊर्जा जाणवेल. हे संगीत म्हणजे ब्रह्मदेवाने दिलेली स्वतः सूचना आहे. तयार राहा. नंबर 5, या दिवसात काय करावे? या दिवसांचा परिणाम अनेक पटीने वाढतो. मित्रांनो, तुम्हाला या दिवसांची अवश्य काळजी सुद्धा घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ते आता आपण बघूया. किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्री सुक्त किंवा लक्ष्मीचा मंत्र जाप करायचा आहे. आर्थिक व्यवहाराची सुरुवात करायची आहे. पांढरा किंवा हिरवं किंवा सोनेरी रंगाचे कपडे तुम्हाला वापरायचे आहेत. तुमचे हे आई वडील किंवा वरिष्ठांचा तुम्हाला आशीर्वाद सुद्धा घ्यायचा आहे, म्हणजेच की ज्येष्ठांचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. सुगंधी उदबत्ती, चंदन किंवा गुलाबाचा सुगंध तुम्हाला पसरवायचा आहे. हे सकारात्मक ऊर्जा वाढवेल. नंबर 6, कोणत्या गोष्टी टाळाव्यात? अशा दिव्य काळात चुकीच्या कृती, संधी कमी
संधी करू नये किंवा कोणतीही शक्ती वादविवाद टाळा. विशेषतः कुटुंब, कार्यस्थळी अनावश्यक खर्च किंवा पैसे उधार देणे टाळा. अफवा, नकारात्मक बोलणे, संशय यापासून दूर राहा. मोठा निर्णय घ्यायचा असल्यास तो पूर्ण माहिती घेतल्याशिवाय घेऊ नका. नंबर 7, ब्रह्मदेवाच्या या लेखणीचा खोल अर्थ हे की 3 दिवस तुमच्या पुढील 3 वर्षाचे भविष्य काहीतरी असं मिळेल जे दीर्घकाळासाठी तुमचं जीवन बदलवून टाकेल. जुना संघर्ष तुमचा संपणार आहे आणि त्या जागी स्थैर्य येईल. तुमच्या मेहनतीचं असं फळ मिळेल. सुवर्ण ग्रह योगांचा संगम नाही तर तुमच्या जीवनातील एक नव्या पर्वाचा शुभारंभ असणार आहे. कित्येक दिवस, महिने, कदाचित वर्ष तुम्ही कष्ट, संयम, वाट पाहत घालवले असतील. त्या सगळ्या प्रतीक्षेचं तुम्हाला आता फळ मिळणार आहे. तुमच्या समोर येत आहे. या काळात जी संधी म्हणजेच नाती किंवा टिकली आहेत, हे तुम्हाला चांगले संकेत मिळणार आहेत याचे. ते फक्त आज पुरते नाहीत तर ते पुढील अनेक वर्षांच्या वाटचालीचा पाया ठरणार आहेत. होय मित्रांनो, ब्रह्मदेवाने हे दिवस निवडले म्हणजे विश्वासाने तुमच्या प्रयत्नांना मान्यता दिली आहे. म्हणूनच या काळाकडे दिवसांसारखं न पाहता, साध्या दिवसांसारखं न पाहता त्यांना तुम्हाला एक आध्यात्मिक उत्सव म्हणून स्वीकारायचं तुमचं काम आहे. त्यात श्रद्धा ठेवा. जे एक निर्णय घ्याल त्यात आत्मविश्वास ठेवा आणि जे बदल येतील त्यांना संधी म्हणून पहा. कारण आता तुमच्यासाठी केवळ वर्तमान नाही तर इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. आता लक्षात ठेवा, इतिहास घडतो तेव्हा तो केवळ पानावर नाही तर माणसाचे जीवन त्यांच्या त्यांच्या नशिबात कायमचा कोरला जातो. होय मित्रांनो, हे 3 दिवस तुमच्या जीवनात सुवर्ण पान म्हणून ठरतील. फक्त त्यांना योग्य प्रकारे जागा द्या आणि बाकीचे काम ब्रह्मदेवावर सोडा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही वृषभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल, त्यांना पण याबद्दल माहिती होईल. तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.